ठीक आहे. काल आपण आहे ना नाऊन चॅप्टर पाहिला. आता आपला सेकंड चॅप्टर कोणता आहे? प्रोनाउन. आता जेवढे पण नाऊनचे किती 15 इम्पॉर्टंट रूल्स पाहिले, जे काय कमिशनने आहेत ना रिपीटेडली विचारलेले आहेत. आता सेकंड चॅप्टर कोणचा आहे? प्रोनाउन. आता प्रोनाउनचे जे जे रूल्स आहेत ना त्याच्याबद्दल आपण बघणार आहे. त्याच्या अगोदर प्रोनाउन म्हणजे काय, जे आपण नाऊनच्या अगोदर नाऊनचे जे रिपिटेशन अवॉइड करण्यासाठी ज्याचा यूज करतो त्याला काय म्हणतात? प्रोनाउन्स म्हणतात. आता याचे रूल्स आहेत ते आपण बघू एक 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 करून. तर 15 रूल पर्यंत कोणते होते? नाऊनचे इम्पॉर्टंट रूल होते. आता 16 पासून कोणते आहेत? आपले प्रोनाउनचे रूल येतात. तर रूल नंबर 16 काय सांगतो आपल्याला? वेन ऑल थ्री पर्सन्स यूज इन अ वन सेंटेन्स वी इज 2-3-1 रूल. आता हा 2-3-1 रूल नेमके आहे तरी काय? आता याच्यामध्ये आणि कोणते 3 पर्सन्स असतात? एक असतो फर्स्ट पर्सन, एक असतो सेकंड पर्सन आणि एक असतो थर्ड पर्सन. आता फर्स्ट पर्सन कोण? फर्स्ट पर्सन म्हणजे आपण जो बोलू राहिलाय तो काय फर्स्ट पर्सन आहे. ज्याच्या सोबत बोलतोय तो सेकंड पर्सन. जो फर्स्ट पर्सन कोण? जो बोलू राहिलाय. सेकंड पर्सन कोण? ज्याच्या सोबत बोलू राहिलाय. आणि थर्ड पर्सन म्हणजे ज्याच्याबद्दल बोलू राहिलाय. असा थर्ड पर्सन आहे. म्हणजे 2-3-1 रूल जेव्हा हे तिन्ही पण सेंटेन्स मध्ये युज होते ना तेव्हा रूल काय? 2-3-1 म्हणजे काय? सगळ्यात अगोदर आपण सेकंड पर्सन युज करायचा, नंतरून थर्ड पर्सन आणि नंतरून फर्स्ट पर्सन. म्हणजे सगळ्यात लास्ट प्रेफरन्स कोणाला द्यायचा? स्वतःला. जे ऑफिसर लाईक क्वालिटीज आहेत ना ते शो करायचे. स्वतःला काय ठेवायचं? सगळ्यात लास्टला ठेवायचा. तर यू ही अँड आय शॅल स्टडी फॉर एक्झाम. आता यू ही अँड आय. आता यू म्हणजे कोण झाला? सेकंड पर्सन. म्हणजे तो बोलू राहिलाय की आपण काय करू? तिघ जण अभ्यास करू. पण कोणाला बोलू राहिलाय? समोरच्याला बोलू राहिलाय की आपण काय करू? अभ्यास करू. यू म्हणजे जो सेकंड पर्सन त्याच्यासोबत बोलू राहिलाय. ही त्या तिसऱ्याला पण काय करू राहिले? ते इन्क्लूड करू राहिला पण तो तिथे प्रेझेंट नाहीये. अँड आय म्हणजे कोण? स्वतः. म्हणजे हे काय झाला? 2-3-1 रूल झालाय. 2-3-1 रूल झालाय. आय शॅल स्टडी फॉर द एक्झाम. आणि जर फॉर एक्झाम्पल सेकंड पर्सन नाही तर 3-1 रूल राहील. थर्ड नाही तर 2-1 रूल राहील. म्हणजे 2-1 राहील. जर थर्ड आपलं सेकंड नाही तर 3-1 राहील. पण ह्याच सिक्वेन्स मध्ये चालणार. ह्याच सिक्वेन्स मध्ये. फॉर एक्झाम्पल काय? ही अँड आय हॅव फिनिश आवर वर्क. ही अँड आय हॅव फिनिश आवर वर्क म्हणजे काय? हे काय झालं? 3-1 रूल. तर ते म्हणजे सिक्वेन्स हाच राहणार. 2-3-1 चा सिक्वेन्स राहणार. तर तो त्याच्यानंतर काय? रूल नंबर 17. रूल नंबर 17 काय सांगतो आपल्याला? वेन द रिग्रेट इज शोन. म्हणजे काय झालेलं आहे? काय रिग्रेट आहे? काही निगेटिव्ह गोष्ट होऊ राहिली आहे. जर पॉझिटिव्ह गोष्ट होतीये तर रूल काय आपला? 2-3-1 रूल आहे. आणि जर काही निगेटिव्ह गोष्ट होतीये तर काय? 1-2-3 रूल आहे. काय? 1-2-3 रूल आहे. फॉर एक्झाम्पल काय? एखादा क्राईम झाला, एखादा रिग्रेट आहे किंवा काहीतरी पनिशमेंट आहे, तिथे काय रूल आहे? 1-2-3 रूल आहे. तर ते फॉर एक्झाम्पल आय यू अँड ही हॅव मेड अ ब्लंडर. ब्लंडर काय? म्हणजे काहीतरी बिग मिस्टेक, त्यालाच काय म्हणतात? ब्लंडर. आता हेच ना आपल्याला एक्झाम मध्ये पण विचारलेलं आहे की ब्लंडरच्या ऐवजी काय देतात? बिग ब्लंडर देतात. तर बिग ब्लंडर पण आहे ना हे काय? रॉंग आहे. बिग ब्लंडर पण काय असतं? रॉंग असतं. कारण की ब्लंडरचाच मिनिंग काय असतो? ब्लंडर इज इक्वल टू काय असतं? बिग मिस्टेक. त्याला सुपर प्लेयर्स म्हणतात. हे लक्षात ठेवा. आता जे ब्लंडरचं मिनिंग बिग मिस्टेक असतं, म्हणून याला आहे ना बिग ब्लंडर पण देतात एक स्पॉटिंग एरर्स मध्ये. तर ते एक लक्षात ठेवा. जिथे जिथे ना रिग्रेट असेल किंवा काहीतरी क्राईम झालेला पनिशमेंटचा विषय तर तिथे काय असणार? रूल 1-2-3 म्हणजे स्वतःला सगळ्यात पहिलं ठेवायचा, नंतरून काय? सेकंड पर्सन आणि नंतरून थर्ड पर्सन. त्याच्यानंतर यू अँड ही हॅव डन दिस मॅच. म्हणजे आता हे काही का असा ना की जर फर्स्ट पर्सन नसेल तर 2-3 येईल, जर सेकंड नसेल तर 1-3 येईल, पण सिक्वेन्स काय असणार? हाच राहणार 1-2-3 वाला. तर तो वाला. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आपला रूल नंबर 18. रूल नंबर 18 काय सांगतो? जेव्हा आहेत ना तिन्ही पण पर्सन प्लुरल फॉर्म मध्ये येतात. काय ते तिन्ही पण पर्सन जेव्हा प्लुरल फॉर्म मध्ये येतात तेव्हा पण आपण कोणता रूल युज करतो? 1-2-3 रूलच युज करतो. म्हणजे सगळ्यात अगोदर फर्स्ट पर्सन आणि सेकंड पर्सन आणि नंतर थर्ड पर्सन येतात. फॉर एक्झाम्पल काय? वी, यू अँड दे. आता हे तिन्ही पण पर्सन कसे येतात? प्लुरल फॉर्म मध्ये येतात. आता तो टेबल असेल ना, जर तुम्हाला हे माहित नसेल तर प्रोनाउनचा जो टेबल आहे ना तो पाठ करा. त्याच्यानंतर तुम्हाला समजेल ते. वी, यू अँड दे शुड नाव गेट डाऊन टू वर्क. म्हणजे कोणचे रूल झाले आपले? पहिलं 2-3-1 रूल कधी होता? जेव्हा तिन्ही पण पर्सन किंवा हे जर आलेले आहेत एका सेंटेन्स मध्ये आलेले आहेत आणि काहीतरी पॉझिटिव्ह गोष्ट होऊ राहिली तेव्हा काय? 2-3-1 रूल. आता 1-2-3 रूल आहेत आपण दोन याच्यामध्ये युज करतो. एक काय? निगेटिव्ह. जिथं निगेटिव्ह गोष्ट झाली आहे, जिथं पनिशमेंट घ्यायची आहे किंवा रिग्रेट आहे, तर तिथं काय येतं? 1-2-3 रूल येतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा हे तिन्ही पण पर्सन प्लुरल फॉर्म मध्ये दिलेले आहेत तेव्हा पण कोणता रूल आपण युज करतो? 1-2-3 रूल युज करतो. हा एक झाला रूल. त्याच्यानंतर काय? रूल नंबर 19 आहे. रूल नंबर 19 काय सांगतो?
ऑलवेज यूज ऑब्जेक्टिव्ह ऑर पॉझिटिव्ह पर्सनल प्रोनाउन आफ्टर द वर्ड लेट. जर लेट वर्ड आहे ना, लेट वर्डच्या नंतरून कायम कोणचा हे येणार, कायम आपण कोणचा प्रोनाउन यूज करणार, ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन यूज करणार. ऑब्जेक्टिव्ह. आता दोन टाईपचे प्रोनाउन असतात, एक सब्जेक्टिव्ह असतं आणि दुसरं काय असतं, ऑब्जेक्टिव्ह असतं. फॉर एक्झाम्पल काय आय, काय आय हा सब्जेक्टिव्ह प्रोनाउन आहे. काय सब्जेक्टिव्ह प्रोनाउन आहे. आणि त्याच्यातच मी काय हा ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन आहे. आणि रूल काय की जेव्हा पण लेट आहे, लेट नंतरून आहे ना काय येणार आपलं, कायम ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन आहे. ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन. तर हे एक लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल काय लेट आय गो, लेट आय गो काय हे रॉंग आहे. ऑलवेज काय येतं, लेट नंतरून ऑब्जेक्टिव्ह केस येतो आणि आय काय हा सब्जेक्टिव्ह आहे, म्हणून आय काय झाला, रॉंग झाला. राईट काय असेल, लेट मी गो. तर हे काय राहील आपलं, राईट राहील. त्याच्यानंतर काय रूल नंबर 20. रूल नंबर 20 काय सांगतो, काही वर्ड्स येतात जसे की ऍज गुड ॲज, ॲज वेल ॲज, ॲज सून ॲज, ॲज ब्युटिफुल ॲज, ॲज इंटेलिजंट ॲज. हे जे आहेत ना, हे ऑलवेज काय करतात, नॉमिनेटिव्ह केस यूज करतात. काय करतात, नॉमिनेटिव्ह केस यूज करतात. नॉमिनेटिव्ह केस म्हणजे काय, सब्जेक्टिव्ह केस. तर हे ऑलवेज काय करणार की ना, नॉमिनेटिव्ह केस यूज करणार. फॉर एक्झाम्पल वेन इट कम्स टू प्रोव्हाइडिंग न्यूज, नो वन इज ॲज गुड ॲज. ॲज गुड ॲज आलं, याच्यानंतर जो पण येईल तो कसा येणार आहे, आपला एक नॉमिनेटिव्ह केस आहे, म्हणजेच काय आपला एक सब्जेक्टिव्ह केस आहे. तर ते ही आता वाटणाऱ्यांना काय वाटन की यार ॲज गुड ॲज म्हणजे येत ना, याच्यानंतर काय यायला पाहिजे, ऑब्जेक्ट आहे. कारण की जर पाहिलं ना, कोणत्या पण सेंटेन्सचं फॉर्मॅट सब्जेक्ट प्लस वर्ड प्लस ऑब्जेक्ट असतं. लास्टला येऊ राहिले, लास्टला मग तो ऑब्जेक्टिव्ह केस यायला पाहिजे. मग नॉमिनेटिव्ह केस कसं काय यूज केलेली. बट तसं नाही, रूल काय त्या रूल मध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की ॲज गुड ॲज, ॲज वेल ॲज, ॲज सून ॲज, ॲज ब्युटिफुल ॲज, ॲज इंटेलिजंट ॲज. हे जर असेल ना, याच्यानंतर ऑलवेज कोणची केस आहे, तर आपली नॉमिनेटिव्ह केस आहे. त्याच्यानंतर काय रूल नंबर 21. रूल नंबर 21 काय सांगतो, वेन ऑब्जेक्ट इज नॉट गिवन देन वी रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन विथ दिस वर्ड्स. आता काही म्हणजे जेव्हा ऑब्जेक्ट दिलेला नाही आपल्याला आणि त्याचे हे जे वर्ड्स आलेले आहेत त्याच्यानंतर ऑब्जेक्ट दिलेलं नाही ना, त्याच्यानंतर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन यूज होतं. आता रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन म्हणजे कोणते असतात, माय सेल्फ, हर सेल्फ, इट सेल्फ, हिम सेल्फ. हे कोणते आहेत आपले रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन येतात. आणि कोणते वर्ड्स येतात, अवेल, प्राईड, सॅटिस्फाईड, ऍडजस्ट, हर्ट, अम्यूज, रिझाइन, एक्झर्ट, अप्लाय, अडॅप्ट, ऍबसेंट, प्रेझेंट, एन्जॉय, इंट्रोड्यूस, बिझी, ऍड्रेस, चीट. आता हे सगळे जे वर्ड्स आहेत ना, यांच्या नंतर जर ना ऑब्जेक्ट नसेल तर ना कोणतं हे होतं, कोणता प्रोनाउन यूज होतो, तर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन यूज होतो. फॉर एक्झाम्पल आय इंट्रोड्यूस टू द टीचर. मिनिंग होऊ राहिलाय का, काय इंट्रोड्यूस करू राहिलाय, कशाबद्दल इंट्रोड्यूस करू राहिलाय, याचं काही समजत नाहीये. कारण याच्या पुढे आहेत ना असं काही ऑब्जेक्ट दिलेला नाही की कशाबद्दल इन्फॉर्मेशन नाही दिलेली, म्हणून हे काय झालं, रॉंग झालं. तर मग इंट्रोड्यूस नंतर काय लागतं, आपलं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन लागतं. म्हणजे आय इंट्रोड्यूस माय सेल्फ, कोणाला इंट्रोड्यूस केलं, मला, मी स्वतःला इंट्रोड्यूस केला. त्याच्यानंतर आय इंट्रोड्यूस हर सेल्फ, इट सेल्फ, हिम सेल्फ, काही पण येऊ शकतं. बट काय आलं पाहिजे, याच्यानंतर जर ऑब्जेक्ट नसेल तर काय आलं पाहिजे, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आलं पाहिजे. त्याच्यानंतर थर्ड काय, आय इंट्रोड्यूस राम टू द टीचर. हे पण राईट आहे, कारण की इंट्रोड्यूस नंतर काय आलेलं आहे, ऑब्जेक्ट आलेलं आहे, तरी पण राईट आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही हे नाही यूज करू शकत की यार नाही, आय इंट्रोड्यूस राम, रामच्या ऐवजी आहेत ना काय आलं पाहिजे, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. तसं नाही, जर ऑब्जेक्ट नसल तरच काय करायचं आपल्याला, ही करायचं, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन यूज करायचं, नाही तर त्याची गरज नाहीये. त्याच्यानंतर काय, यूज ऑफ दॅट. आता दॅटचा यूज कुठे कुठे होता, आता फिल इन द ब्लँक्स आणि त्या टाइप मध्ये ना हे इक्वेशन विचारले जातात की दॅटचा ते यूज कुठे कुठे होता. आता दॅटचा यूज कुठे होतं, सुपरलेटिव्ह डिग्री सोबत यूज होतं. आता जर पाहिलं ना, ऍडजेक्टिव्ह मध्ये 3 टाइपच्या डिग्री असतात. कोणत्या असतात, एक असते पॉझिटिव्ह डिग्री, त्याच्यानंतर कोणत्या असते, कंपॅरेटिव्ह डिग्री, आणि थर्ड कोणती असते, सुपरलेटिव्ह डिग्री. आता पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्रीचा एक्झाम्पल काय, गुड, बेटर आणि बेस्ट. ते बेस्ट काय आपलं सुपरलेटिव्ह डिग्री असते, ते हे लक्षात राहू द्या. आणि ते बेस्ट काय आपली सुपरलेटिव्ह डिग्री आहे. मग जे ना दॅटचा यूज कधी येतो, आफ्टर सुपरलेटिव्ह डिग्री सोबत येतो. त्याच्यानंतर काय इंटरोगेटिव्ह वर्ड्स आहेत ना, त्याच्यानंतर पण काय करतो आपण, म्हणजे काय 100% नाही, पण काही काही याच्यामध्ये आहेत ना, युजली काय करतो, दॅटचा यूज करतो. थॉट यू आर डुईंग दॅट, दॅट इज नॉट गुड फॉर यू. त्याच्यानंतर हे एवढे इम्पॉर्टंट नाही, पण
हा आणि हा रूल आहेत ना लय वेळेस विचारलेला आहे, मोस्ट रिपीटेड रूल आहे. लिव्हिंग प्लस नॉन लिव्हिंग. लिव्हिंग प्लस नॉन लिव्हिंगचा विषय काय की आपण जर पाहिलं होतं की आहेत ना पुढे आहे तो रूल. बट काय लिव्हिंग प्लस नॉन लिव्हिंगचा विषय काय की आहेत ना जेव्हा पण आहे ना एखाद्या सेंटेन्स मध्ये आहेत ना लिव्हिंग थिंग्स पण आलेली आहे आणि नॉन लिव्हिंग थिंग्स पण आलेली आहे. तिथं आपल्याला एक म्हणजे ही येऊ शकतो, डाऊट येऊ शकतो की अरे आहेत ना ऍज अ लिव्हिंग थिंग्स नुसार आहेत ना त्याला ही करायला पाहिजे, आपलं प्रोनाउन यूज करायला पाहिजे की नॉन लिव्हिंग थिंग नुसार प्रोनाउन यूज करायला पाहिजे. तर तिथे एक डाऊट पैदा होतो. तर तिथे काय सांगितलेलं आहे, जेव्हा काय होईल सेंटेन्स मध्ये आहेत ना लिव्हिंग प्लस नॉन लिव्हिंग येईल ना त्याच्यानंतर ना तुम्ही त्यांच्या दोघांसाठी आहेत ना दॅटचा यूज करा. कोणत्या प्रोनाउनचा यूज करा? दॅट प्रोनाउनचा यूज करा. फॉर एक्झाम्पल द फिजिक्स टीचर, फक्त द फिजिक्स टीचर जर असतं ना तर मग काय आलं असतं, काही म्हणजे जे आहेत ना लिव्हिंग थिंगचे आहेत ना कोणतं पण प्रोनाउन आपण यूज केला असतं, मेलचं हे मस्क्युलिनचा. बट विषय काय झालेला आहे की इथं काय लिव्हिंग थिंग्स पण आलेलं आहे, नॉन लिव्हिंग थिंग्स पण आलेलं आहे. मग तिथं परत डाऊट पैदा झाला ना, नॉन लिव्हिंग थिंग नुसार यूज करायचं का लिव्हिंग थिंग नुसार यूज करायचं. त्यासाठी काय केलेलं आहे, दॅटचा यूज केलेला आहे. त्याच्यानंतर मग काही वर्ड्स येतात जसे की ऑल, द सेम, फ्यू, एनिथिंग, अ लिटल. आता हे द सेम आहे ना, द सेम वर आहेत ना प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पण विचारलेले आहेत एमपीएससी मध्ये, कंबाईन मेन्स मध्ये. तर ते द सेम नंतर हे हा वर्ड्स आल्यानंतर पण आपण काय करतो, दॅटचा यूज करतो. शी इज द सेम गर्ल दॅट. तर मग हे काय केलं आपण, हे जी पण मुलगी पाहिली द सेम गर्ल त्याच्यासाठी आहेत ना हे काय केलं आपण, दॅट प्रोनाउनचा यूज केला. त्याच्यानंतर मग काय रूल नंबर 23. रूल नंबर 23 काय कोणचा आहे, रिलेटिव्ह प्रोनाउनचा रूल आहे. हा पण आहेत ना आपल्याला याच्यामध्ये आहेत ना सीडीएस मध्ये फिल इन द ब्लँक्स जे येत असतं त्याच्यामध्ये आहेत ना या सेंटेन्स कम्प्लिशन मध्ये आहेत ना विचारलं जातं, या क्लोज टेस्ट मध्ये पण याच्यावर विचारतात. तर ते आता रिलेटिव्ह प्रोनाउन हू कशासाठी यूज करतात, पर्सन साठी यूज करतात. हुम पण कशासाठी, पर्सन साठी यूज करतात. मग यांच्यामध्ये डिफरन्स काय, तर हू काय ऍज अ सब्जेक्टिव्ह केस म्हणून यूज करतात. काय करतात, ऍज अ सब्जेक्टिव्ह केस म्हणून यूज करतात. आणि हुम काय ऍज अ ऑब्जेक्टिव्ह केस म्हणून यूज करतात. तर ते हू काय पर्सन साठी ही इज द वन हू कॅन मेक बेस्ट डिसिजन फॉर हिमसेल्फ. तर हेच आलेलं आहे की कोणी बेस्ट डिसिजन घेतला, हू, तर ही म्हणजे कोण, जे ऍज अ सब्जेक्टिव्ह केस साठी यूज केलेला आहे. हुम पण आहे ना ऑब्जेक्टिव्ह केस साठी यूज करतात. ही इज द मॅन हुम एव्हरीबडी थॉट इज अ जेंटलमॅन. त्याच्यानंतर काय विच कशासाठी यूज करतात, विच एक तर नॉन लिव्हिंग थिंग साठी यूज करतात किंवा अॅनिमल साठी यूज करतात. कशासाठी यूज करतात, एक तर नॉन लिव्हिंग थिंग साठी यूज करतात किंवा अॅनिमल साठी यूज करतात. या केस ऑफ चॉईस म्हणजे जेव्हा तुम्हाला ऑप्शन देतात ना, विच ऑफ द फॉलोइंग इज ऑर आर करेक्ट, म्हणजे ते जर काय दिलेलं आहे तुम्हाला चॉईस दिलेली आहे ना, तर ते तिथं पण काय करतात आपण विचचा यूज करतात. त्याच्यानंतर काय हुजचा पण कशासाठी, रिलेशन साठी यूज करतात या पोझिशन साठी यूज करतात. तर ते फॉर एक्झाम्पल हुज बुक इज दिस म्हणजे काय, ही कोणाचं पुस्तक आहे, म्हणजे काय करू राहिलं बुक, आणि ज्याचं असेल पुस्तक त्याचं काय करतात, रिलेशन शो करण्यासाठी हुजचा यूज करतात. हे रिलेटिव्ह प्रोनाउनचे रूल झाले. त्याच्यानंतर काय रूल नंबर 24. रूल नंबर 24 काय सांगतो, आता हा सगळ्यात व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रूल आहे. म्हणजे काय 100% ना कोणत्या ना कोणत्या एक्झाम मध्ये विचारलेलाच आहे. 100% एमपीएससी मध्ये पण कंबाईन मध्ये लय वेळेस विचारलेला रूल आहे. आयदर नायदर इच अदर. आता हे काय आयदर नायदर आणि इच अदर. आता हे जे वर्ड्स आहेत हे वर्ड्सचा यूज कधी कुठे होतो, जेव्हा आहेत ना दोन पर्सन बद्दल आपण बोलू राहिलोत ना, म्हणजे जे दोघांसाठी यूज बोलू राहिलोत ना तेव्हा याचं ही आयदर नायदर इच अदरचा यूज होतो. आणि नन इनी आणि वन अनदर कशासाठी, जेव्हा आपण दोन पेक्षा जास्त लोकांसाठी बोलू राहिलोत ना तेव्हा काय करतो, नन इनी आणि वन अनदरचा यूज करतात. फॉर एक्झाम्पल काय आहे, यू अँड आय. आता यू अँड आय काय किती जण येतं, 2 जण येतं बरोबर. यू अँड आय लाईक इच अदर म्हणून इथे काय आलं, इच अदर आलं. जर इथं वन अनदर असतं, काय वन अनदर असतं तर काय झालं असतं, रॉंग झालं असतं. आणि स्पॉटिंग एरर्स मध्ये हेच देते आणि आपल्याला कन्फ्युज होतं, अरे वन अनदर म्हणजे कमी वाटू राहिले, मग कमी लोकांसाठी वन अनदर यूज केला पाहिजे. इच अदर म्हणजे जास्त दिसू राहिले, म्हणजे इच अदर आहेत ना कशासाठी, 2 पेक्षा जास्त लोकांसाठी यूज केलं पाहिजे. तसं नाही. शी हॅज अ 4 सर्वंट्स. आता 4 सर्वंट आहेत म्हणजे काय 2 पेक्षा जास्त लोक आहेत, बट नन ऑफ देम वॉज अ डिअर. नन यूज केलेलं आहे म्हणजे काय 4 सर्वंट म्हणजे 2+ साठी आपण तसं पण काय करतो, ननचा यूज करतो. म्हणून हे तर काय झालं, नन राईट झाला. हे झालं आपला रूल नंबर 24. त्याच्यानंतर काय रूल नंबर 25 आहे. त्याच्यानंतर रूल नंबर 25 काय सांगतो, वेन टू सिंग्युलर नाउन्स कंबाईन विथ अँड बिफोर बोथ नाउन्स देअर इज द इच ऑर एव्हरी वर्ड देन वी यूज सिंग्युलर प्रोनाउन अँड अ सिंग्युलर वर्ब. आता हा रूल आहे ना, हा रूल पण लय इम्पॉर्टंट आहे. हा ऍडजेक्टिव्ह मध्ये पण परत रिपीट बघायला भेटल, सॉरी कंजक्शन मध्ये पण रिपीट बघायला भेटल.
त्याचा विषय काय माहितीये का, एव्हरी ऑफिसर अँड इच क्लर्क. आता एव्हरी ऑफिसर अँड इच क्लर्क म्हणल्यानंतर आपल्याला काय वाटतं की अरे किती जण झाले एव्हरी ऑफिसर, म्हणजे काय किती येतं, 3-4 तर असते, 5-6-7-8 म्हणजे जास्तच असणार एक ऑफिसर बद्दल नसेल, किंवा जरी एक जरी असलं तर 1+1 म्हणजे 2 झाले ना. अँड म्हणजे काय असतो की ऍज अ इंग्लिशला जर मॅथमध्ये कन्वर्ट केलं ना, अँड प्लसचं काम करीत असतो, दोघांना जोडायचं काम करतो ना. फॉर एक्झाम्पल म्हणजे इथं जर बोललो राजू अँड रवी, राजू अँड रवी, राजू अँड रवी म्हणजे काय, दोघं पण, राजू अँड रवी म्हणजे दोघं पण, मग यांच्या नंतर वर्ड तर काय आलं पाहिजे, प्लुरल यायला पाहिजे, बरोबर. फॉर एक्झाम्पल जर ते म्हणजे आता याच्यामध्ये 2 केस बनते, एक अँडचा आणि एक ऑरचा, राजू अँड रवी. त्याच्यानंतरून जे पण वर्ब आहे तो कसा येणार आहे, प्लुरल वर्ब आहे. का, कारण की राजू एक जण आहे आणि रवी एक जण आहे, म्हणजे 2 जण झाले, आणि 2 जण म्हणजे काय, प्लुरल झाले. प्लुरल साठी आपण काय करतो, प्लुरल वर्ब यूज करतो. तर ते, आणि विषय काय की आता हे तर झालं, त्याच्यानंतर एक दुसरी केस कोणची असते, ऑरची असते, राजू ऑर रवी. आधी तर काय तर सिंग्युलर येतं. का, कारण की येत नाही, चॉईस दिलाय राजू किंवा रवी, दोघं पण नाही, म्हणून इथं काय तर सिंग्युलर वर्ब येतं. मग हेच काय की इथं दिलेलं आहे की अँडनी जरी यांनी जोडलंय, काय केलंय, एव्हरी ऑफिसर अँड इच क्लर्क, म्हणजे काय झालं की प्लुरल झालं ना. तर मग इथं काय यायला पाहिजे, वर्ब प्लुरल यायला पाहिजे. पण यांनी काय सांगितलंय, फक्त ऑफिसर अँड क्लर्क जर असतं तर तुम्ही प्लुरल वर्ब घेतला असतं तरी पण काय दिक्कत नाही. बट यांच्या अगोदर जर एव्हरी आणि इच असे जर वर्ड लागले ना, इच ऑफिसर अँड इच क्लर्क, या एव्हरी ऑफिसर अँड एव्हरी क्लर्क, या एव्हरी ऑफिसर अँड इच क्लर्क, जर असं जर दिलं असेल तर तुम्ही ना याला प्लुरल न घेता काय करायचं, सिंग्युलर वर्ब यूज होतं यांच्यासोबत. तर हे काय केलेलं आहे त्यांनी, म्हणजे हा एक ग्रामरचा एक रूल आहे, बरोबर. तर हे काय झालं, आपले प्रोनाउन्स आहेत ना, काही इम्पॉर्टंट रूल झालेले आहेत. बाकीचे जे रूल्स आहेत ते काय करू, उद्या बघू. ठीक, थँक्यू.